नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। वाल्मिकेश्वर तीर्थस्थळासाठी निधी कमी पडू देणार नाही, संजय रायमुलकर साहेब। आतापर्यंत वाल्मिकेश्वर तीर्थस्थळासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन केला विकास। माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते वाल्मिकेश्वर वरवंड येथे महाप्रसादाचे वाटप। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील वरवंड येथील वाल्मिकेश्वर संस्थान येथील वीरभद्र महाराज यांच्या 82व्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचे वाटप माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। तर वाल्मिकेश्वर संस्थानसाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थांसाठी कोट्यावधी रुपयांची कामे आतापर्यंत केलेली आहेत। तर अजूनही या संस्थांसाठी कुठेही विकास कमी पडू देणार नाही। भाविकांच्या सोयी सवलतीसाठी या संस्थांना अजूनही कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन विकासात्मक कामे भविष्यामध्ये करण्यात येतील, असे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं। वीरभद्र महाराज हे जागृत देवस्थान असून या ठिकाणी दररोज भाविकांची गर्दी वाढतच आहे। तर पुण्यतिथी निमित्त आज या ठिकाणी भव्य यात्रेचे आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। या यात्रेनिमित्त मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागातून हजारो नागरिक आले होते। यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सुद्धा वीरभद्र महाराज यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। तर यावेळी भाविकांना महाप्रसादाचं सुद्धा वाटप करण्यात आलं। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, जानेफळचे सरपंच गजानन वडणकर व अत्री देशमुखचे सरपंच माऊली देशमुख हे सुद्धा उपस्थित होते। यावेळी वरवंड येथील मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। चालू पडदा घ्यायला तिकडे चला माझी पुढं वा बरं, माझी पुढं जाने पड़ते समय आलेले आहे। काही सुद्धा या ठिकाणी जे काही मान्यवर आलेले या ठिकाणी यायचं आहे। आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची। त्याच्याबद्दल धन्यवाद।
एक म्हणजे 4 दिवसात मिळाले ना, तर या दिवसात मिळालं मागच्या पेक्षा लागते मी पैसा या ठिकाणी यायचे तेजो सुद्धा आले आहेत, श्यामो सुद्धा आले आहेत, अशी बरीच मंडळी या ठिकाणी आली आहे. त्याचं सगळ्यात आपण नागरिकांना स्वागत करणार आहे. पाहिजे माननीय डॉक्टर संजय रामोलकर साहेब यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो. संस्थांचे अध्यक्ष माननीय मेहकर कुसुम समितीचे सभापती माननीय माधवराव जाधव साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करतो राजूभाऊ देशमुख यांनी. आपल्या वडवळ गावामध्ये जवळपास 8 कोटी रुपयाचे काम या ठिकाणी पूर्णत्वास आलेले आहेत आणि जवळपास 2 कोटी रुपयाचे काम या ठिकाणी प्रस्तावित आहेत. आपल्याला मंजुरी मिळणार आहे. तरी आपल्या सरकारच्या कामाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. यानंतर मेहकर कुसुम समितीचे सभापती माननीय माधवराव जाधव साहेब यांच्या स्वागतासाठी आमंत्रित करतो. राजूभाऊ देशमुख यांना. जिवाळ्याची हाकी भरती भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माननीय शिवप्रसाद ठाकरे साहेब यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो. सर्वमान्य नागरिकांना पलीकडून या तुम्ही. या 2 पुरे द्या. या एक मिनिट. थोडं बाकीच बाजू हे बोले सर का मोबाईल बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.